हजारांवर सांगलीकर अडकले आघातात, परिणाम युद्धाचा. नातेवाईक चिंतेत, जिल्ह्यातील 250 वर पर्यटक दुबईत. सांगली जिल्ह्यातील हजाराहून अधिक नागरिक सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धसदृश परिस्थितीमध्ये अडकून पडले आहेत. यामध्ये पर्यटक, व्यापारी, कर्मचारी, कामगार वर्गाचा समावेश आहे. नातेवाईकांचा त्यांच्याशी संपर्क झाला असून हे सगळेजण सुरक्षित असल्याची माहिती मिळते आहे. यामध्ये पर्यटक सुमारे 250 वर आहेत आणि शासनाकडून त्यांच्या मदतीसाठी विविध देशांचे मोबाईल क्रमांक जाहीर केले आहेत. जिल्हा प्रशासनाकडे मात्र कोणी संपर्क साधले नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आखाती देशातील विमानसेवा बंद केल्यामुळे त्यांच्या परतीचा मार्ग कधी सुरू होणार याची माहिती नसल्यामुळे नातेवाईक चिंतेत आहेत. पॅलेस्टाईन, रामल्ला, कतार, दोहा, सौदी अरेबिया, रियाद, इस्रायल, तेल अवीव, इराण, तेहरान, इराक, बगदाद, कुवैत, बहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात, अबुधाबी येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाल टाळावी, स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन शासनाने केले आहे. सांगली जिल्ह्यातून दुबईला पर्यटनासाठी 2 दिवसापूर्वीच 250 नागरिक गेले आहेत आणि ते परवापासून दुबईमध्ये थांबले आहेत. सर्व पर्यटक गोमटेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स कोकवाड यांच्यामार्फत पर्यटनासाठी दुबईला आलेलो आहोत आणि उद्या दिनांक 2 तारखेला आमचं चेकआउट हॉटेल म्हणून चेकआउट आहे. पण सध्या इथं सर्व काही फ्लाईट्स बंद झाल्यामुळं आमची परिस्थिती भयंकर बिकट झालेली आहे. कारण समोरसुद्धा आमच्यात धमाके होत आहेत आणि सर्व काही भीतीचं वातावरण आमच्यात पसरलेलं आहे आणि त्यासाठी भारत सरकारनं याच्यामध्ये लक्ष घालून आमची इथून दुबईमधून येण्यासाठी भारत सरकार, मोदीजी, भारत सरकार आत्तापर्यंत जेव्हा म्हणजे मग युद्ध झाले आणि त्या ठिकाणच्या भारतीयांना सुखरूप आणण्याचा विषय आला, त्या वेळेला अतिशय सुखरूपपणे सगळ्यांना बाहेर काढलेलं आहे. जगामध्ये भारताची स्थिती पण अशी निर्माण झाली, भारताच्या शब्दाला वेटेज, वजन इतकं निर्माण झालं की ते अतिशय सुरळीतपणे यावेळेला पार पडले. महाराष्ट्र केसरीचा वाद आता ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, दुबई.